हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझ्या या छोट्याशा किचनची दुपारच्या अर्ध्या तासामध्ये क्लिनिंग कशी करते रोजची जी डेलीची असते तर तीच क्लिनिंग मी आता करणार आहे. तर चला क्लिनिंगला सुरुवात करूया. तर फक्त 30 मिनिटं देते मी क्लिनिंगला ह्या किचनची स्वच्छता करायला आणि माझं छोटंसं किचन मस्त टापटीप आणि सुंदर ठेवते. चला आपण क्लिनिंगला सुरुवात करूया. आधी तर मी किचन हा ओटा आवरायला घेणार आहे. ओटा आवरला म्हणजे आपली नेहमी कामं होऊन जातात. तर किचनचा पहिला मेन पार्ट म्हणजे तर हा प्लॅटफॉर्म जो की आपण क्लीन करायचा आणि तो क्लीन झाला म्हणजे आपली सर्व कामं होतात. चला मी आता पटकन क्लिनिंगला सुरू करते आणि तुम्हाला पण दाखवते. चला. जॉब करत असताना माझं छोटंसं छानसं क्यूट किचन मी असं स्वच्छ करत असते आणि किचन स्वच्छ दुपारच्या वेळेस करते. जेव्हा स्कूलमधून येते ना तर त्यावेळेस फक्त अर्धा तास तरी दिलं ना किचनमध्ये तरी अगदी क्लीन होतो, नीट होतो. आणि जर वेळोवेळी केलं ना तर घाण होत नाही जास्त किचन. जर आपण खूप रेग्युलर फक्त स्वयंपाक केलं, थोडंफार वरच्या वर आवरून घेतलं ना त्याच्यानंतर इतकी डीप क्लिनिंग करावी लागते तर अक्षरशः पूर्ण दिवससुद्धा किचनसाठी निघून जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगते वेळोवेळी की कधी पण रोज जेव्हा रोज जसं जसा वेळ भेटतो तशी आपल्या किचनची क्लिनिंग करत जा. आणि फक्त अर्धा तास लागतो, अर्धा एक तास लागतो आणि मला तर 30च मिनटं लागतात. आणि मी 30 मिनटामध्ये तुम्हाला दाखवते काय काय कामं करून घेतली किचनमध्ये, जेणेकरून मग माझं किचन एकदम स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं आणि चकाचक असतं. तर हे सर्व मी वेळच्या वेळी करते. तुम्ही पाहिलं वरचं जे आहे ना जी खिडकी तर तिथंसुद्धा धूळ बसते. तुम्ही कधी पाहणार तिथं धूळ बसते म्हणजे बसते. थोडं कसं हवा चालते, धुळीचे कण येतात त्याच्यामुळं खराब होत असतं. असं 1 दिवस 2 दिवस असं नाही की 2 दिवसातून तरी ते पुसायला पाहिजे. आणि मी लगेचच मग हे जे मागं आहे आपण जर स्टाईल जर आपण फोडण्यात येतो तर तिथं तेल उडतंच, हमखास उडतं. आणि ते जर आपण नाही केलं ना तर खूप जास्त असं घट्ट असं थर बनतो, तेलाचा थर फोडणीचं ते सतत सतत देऊन थर बनतो आणि तो खूप जास्त घाण होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला क्लीन करायला ना खूप वेळ लागतो आणि ते निघत नाही. तेलाचे डाग म्हणजे खूप हे होऊन जातात. त्याच्यामुळे ना आपण ते वेळोवेळी जर क्लीन केलं ना तर बरं पडतं. आणि तुम्ही पाहू शकता मी ह्या पद्धतीने किती काहीच वेळ लागत नाही. फक्त दारेची घासणी घेतली आणि तिथं थोडंसं हे करून घेतलं, घासून घेतलं आणि लगेच ओल्या फडक्याने पुसून घेतलं. इथं पाहू शकता तर लगेच ते क्लीन होऊन जातं. आणि अशा पद्धतीने मस्त छान इथं पुसून घेतलं आहे. अगदी काही थोडंसुद्धा डाग राहिले नाही. किती छान दिसतंय, मस्त छान चकाचक झालं. आणि अजिबात खर्च नाही, कोणत्या बाहेरच्या वस्तू आणल्या नाही. घरातल्या घरातसुद्धा आपण छान अशी क्लिनिंग आपल्या किचनची करू शकतो. आणि मी अशीच क्लिनिंग माझ्या किचनची करत असते आणि डेलीमध्येही करत असते. आणि आपण जेव्हा जॉब करतो ना तर त्यावेळेस वेळ म्हणजे जॉब असतो, मुलं असतात, घर ह्या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. म्हणून ना जसं-जसं म्हणजे रोजच्या रोज आपण कामं ठरवतो. जेव्हा मी आता किचन आवरायला घेते ना, तर त्याच वेळेस व्यवस्थित क्लिनिंग करून घेते. अगदी वरच्यावर करत नाही. आणि आपण व्यवस्थित केली ना मग नंतर जास्तीचा पसारा होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने मी क्लिनिंग करते. तर इथं पाहू शकता छान असं पुसून घेतलं आहे, तिथं घासून वगैरे पुसून घेतलं आहे. आणि हा आहे खडू मुंग्यांचा आणि झुरळ न होण्याचा. तर मी इथं तो खडू फिरून घेते. सध्या काय होतं उन्हाळा लागला ना तर मुंग्यांचं प्रमाण वाढतं, लाल मुंग्या. तर काही पण खरकट पडलं ना तर मुंग्या होतात. म्हणून मग मी इथे फिरून घेते आहे खडू. तर त्याच्यानंतर अशी क्लिनिंग करून घेते. तर झालं माझं किचन ओट्याचं तरी क्लिनिंग झाली मस्त छान. तर अशा पद्धतीने मी लगेचच किचन ओटा आवरल्यानंतर लगेच मग बेसिंगचे भांडे बाकी राहिले तर बेसिंगचे भांडे कधी तुम्ही वेळच्या वेळी घासा. अजिबात बेसिंग भरू देऊ नका भांड्यांनी. तर त्याने काय होतं खूप जास्त पसारा होतो आणि असं कंटाळा येतो घरामध्ये. जर अनफ्रेश वाटतो, आपल्याला स्वतःला अनफ्रेश वाटतो जेव्हा आपण किचनमध्ये काही ना काही करायला जातो ना ते भांडे बघूनच असं कंटाळा येतो. तर ते नको व्हायला आपल्यासोबत. म्हणून मन एकदम छान प्रसन्न राहण्यासाठी सर्व किचन टापटीप ठेवा, स्वच्छ ठेवा. तेव्हा मन एकदम प्रसन्न असतं आणि भारी पण वाटतं, फ्रेश वाटतं. आणि बघा तुम्ही पाहाल तर लगेच आता जिथं मी भांडे ठेवते हे टोपलं आहे जाळीचं आणि त्याच्याखाली एक टप असतो ना तर मी काय करते ते सुद्धा लगेच क्लीन करून घेते, घासून घेते, मस्त छान धुवून घेते त्याला. म्हणजे वेळ असं करत राहायचं नाही तर ते काय जास्त खूप खराब होऊन जातात. आणि आपण कधी कधीच असं काम करणार ना, कधी कधी काढणार ना तर ते तसं नाही चालणार. कारण की त्या गोष्टी जास्त खराब होऊन जातात. तर ते आपल्याला मेंटेन आपल्या वस्तू कशा चांगल्या राहतील, कशा छान दिसतील तर ते तुम्ही करत जा.
फक्त किचनचं काम काय आहे, असं नाही स्वयंपाक करणं, किचन ओटा, भांडे घासून एवढंच किचनचे कामं नाही, तर किचनची क्लिनिंगसुद्धा झालेली पाहिजे. किचन स्वच्छ ठेवलेलं पाहिजे. आणि किचन ज्या घरात स्वच्छ सुंदर असेल ना, त्या घरात खूप मन प्रसन्न असतं. आणि तुम्ही तुमचं किचन स्वतः बघा बरं, कोपरा बघा. जर तिथं खूप घाण असेल, कचरा असेल, मग ते आपण काय करतो नाही का, किचन कसं स्वच्छ राहणार? तर ते आपण वेळोवेळी केलं ना तरच छान वाटेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल ना, तर खरंच मनाला खूप आनंद मिळतो आणि सारखं-सारखं बघावंसं वाटतं आपल्या किचनकडे. आणि प्रत्येक स्त्रीला तर आपलं किचन खूप खूप स्वप्न पाहतात, की आपलं किचन असं असावं, तसं असावं. तर माझे पण अजून याच्यापेक्षा पण अजून वेगळ्या माझ्या प्लॅनिंग आहे किचनसाठी. त्या जर मी केल्यानंतर नक्की माझं ते स्वप्न आहे, तसं मला किचन हवं, तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी, जर कंप्लीट केलं तर. तर इथे मस्त छान सर्व भांडी मी घासून घेते. आता सर्व क्लीन करते. वेळच्या वेळी क्लीन केली ना, म्हणजे नंतरचं मस्त चहा वगैरे टाईम होतो किंवा आपण कुकिंग करतो ना, त्यावेळेस एकदम भारी सर्व भांडे पण क्लीन असतात आणि छान वाटतं. तर इथं सर्व आता मी भांडे सर्व क्लीन करते. मुलांचे टिफिन जास्त असतात. सर्व वेळच्या वेळी मी घासून ठेवते, जेणेकरून ते सुकतात, व्यवस्थित रचून देतात मांडणीमध्ये. नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे जागच्या जागी वस्तू ठेवल्या की ते व्यवस्थित दिसतात. जर व्यवस्थित दिसण्यासाठी ना मला सर्व सतत ती अशी कामं करावी लागतात आणि व्यवस्थित ठेवावं लागतात. त्यांची मांडणी व्यवस्थित, डब्यांची मांडणी, सर्व गोष्टी नीट ठेवाव्या लागतात. जर ते इकडं-तिकडं झाला ना, सर्व पसाराच दिसतो, राडा दिसतो किचनमध्ये आणि मला तसं नाही आवडत. मला ना व्यवस्थित सर्व गोष्टी नीट ठेवलेल्या आवडतात. तर मी आता सर्व मस्त भांडे क्लीन केली. तर पाहू शकता टिफिन्स आद्विकने आणून दिले. तर त्याला सांगितलं का तो पण लगेच काम ऐकतो. तर मी तर मस्त छान सर्व घासून घेते. आणि सर्व किचनमध्ये ना धूळ जेव्हा आपण स्टाईल पाहिली ना, तर ते खरंच त्याच्यावर धूळ बसलेली असते. पण आपल्याला असं वाटतं की नाही बाबा आपण क्लीन केलं. पण मग मी किचनच्या पूर्ण बाजूची स्टाईलसुद्धा पुसून घेते ओल्या कपड्यांनी. आणि जेव्हा असं पुसून घेतो ना सतत आपण असं, तर तिथं कचरा होत नाही, घाण होत नाही आणि मग आपल्याला जास्तीची क्लिनिंग करावी लागत नाही. आणि मला आता महिनाभरातून मी एकदम डीप क्लिनिंग करत असते. तर ती डीप क्लिनिंग आहे ना, ती लवकरच करणार आहे. सध्या माझी खूप जास्त कामं चालू आहे. तर ती कामं पूर्ण झाल्यानंतर एकदा डीप क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी कशाप्रकारे माझ्या किचनची डीप क्लिनिंग करते. तर तो व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथं सर्व छान बॉटल वगैरे पण मी वॉश करून घेतली आद्विकची. आणि मी ही रोज करते दुपारच्या टायमामध्ये. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी मुलांना बॉटलमध्ये सकाळी सकाळी पण कामं करायला वेळ आपल्याला पुरत नाही, म्हणून मग आधीच करते. इथं सुरी वगैरे जे स्टँड आहे ना, ते सुद्धा मी घासून घेतलं. सुऱ्या वगैरे सर्व धुवून घेतल्या. आणि हे पण मध्ये मध्ये मी करत असते. ते काय होतं, सारखंच खराब होत राहतं स्टँड वगैरे. मग आपण कधी कधीच काढणार तर ते काळं होऊन जातं. आणि मी हे स्टँडना हळदी कुंकाचे हे असे स्टँड आणि तुळशी दिल्या होत्या, त्याच्यातलं एक उरलेलं होतं, तर ते मी यूज करते. त्याच्यामध्ये सर्व सुरी वगैरे सर्व ठेवून दिलेलं आहे. तर इथं छान मस्त बेसिंगसुद्धा मी घासून घेतलं आहे. आणि अशी क्लिनिंग करा तुम्ही, तर इतकं भारी वाटतं ना. तर आता हे बघा सर्व घासण्यासुद्धा वेगवेगळ्या वापरते मी. बेसिंगची वेगळी आणि आपल्या भांड्यांची वेगळी. आता इथं हे जे आहे ना कपडा, ते सुद्धा मी धुवून घेते स्वच्छ. आणि अशा पद्धतीने साईडचं पण असं पुसून वगैरे घेते मी, कारण की थोडीशी धूळ वगैरे राहतेच. मग असं पुसून वगैरे घेतलं, स्वच्छ धुवून घेतला आहे कपडा, तो पण सुकायला आता ठेवून देणार. अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्या. किचन अगदी कोरडं झालेलं पाहिजे, ओलसरपणा नको आपल्या किचनमध्ये. तर अशा पद्धतीने छान मस्त माझं किचन क्लीन झालं. आता सुऱ्या वगैरे सर्व मी ठेवून घेते. इथं कैची ते सर्व मी ठेवलं स्टँडमध्ये. तर इथं सर्व आता जागच्या जागी वस्तू ठेवून घेते. आणि अशा पद्धतीने मस्त मी आवरून घेत असते. आणि आता इथं छानसं किचन एकदा परत फ्लोअर मी पुसून घेते. तर अशा पद्धतीने माझं किचन प्लॅटफॉर्म तर मस्त छान दिसतंय, तुम्ही पाहू शकता. तर इतकं भारीच वाटतं किचनमध्ये. आणि काय होतं, 4-4, 5-5 दिवसातून ह्या बरणा मी काय करते, झटकून घेते. काय होतं, धूळ वगैरे बसते आणि इथं ना खूप वारा येतो खिडकीतून. मग तर काय होतं, धूळ वगैरे डब्यांवरती बसते. ते मी झटकून घेते नॉर्मली, म्हणजे जास्त नाही क्लिनिंग करावं लागत. पण वेळोवेळी जर केलं ना, तर त्याच्यावरची धूळ वगैरे निघून जाते. आणि खूप कधीच असं काढलं ना, मग ते जास्त धूळ होते आणि असं वाटतं अरे बापरे, कधीच आपण अजिबात काहीच आवरलं नाही किचनमध्ये. आणि कोणी पण आलं गेलं की डायरेक्ट किचन ओट्याकडे लक्ष जातं. बाजूचं जे ऑर्गनायझर आहे तिथं लक्ष जातं. आणि त्याच्यावर धूळ दिसली ना, तर किती आपल्याला अनबॅरेस होणार आणि म्हणजे चांगलं नाही वाटणार. त्याच्यामुळे ना मग मी अशी वेळोवेळी अशी क्लिनिंग करून घेते. तर
लगेच डब्यावरची धूळ वगैरे जास्त काही नसतं खराब, पण मग आपण असं थोडंसं कपड्याने पुसून घेतलं ना व्यवस्थित, तर व्यवस्थित राहतं ते. आता हे तेलाच्या बॉटलसुद्धा मला हे तेल थोडं राहिलेलं आहे, तेवढं संपलं की भरून घेणार मी. तर इथं पटकन आता ह्या वस्तू ठेवून घेते आणि अशा पद्धतीने करत असते मी 4-4, 5-5 दिवसातून हे डब्यांसाठी तरी असं पुसून घेते. धूळ वगैरे असते त्याच्यावर थोडीफार तेवढी, तर हे असं क्लिनिंग करते मी. आणि सतत असं एक सेक्शन घेते, एक म्हणजे असं कानाकोपरा घेते की तो जो व्यवस्थित मी क्लीन करत असते प्रत्येक वेळेस. म्हणजे कसं एका टायमाला आपण सर्व नाही काढू शकत. जर एका टायमात सर्व तुम्ही काढणार ना, तर आपण स्वतः पण खूप थकणार आणि आपल्याला तेवढा वेळही नसतो. त्याच्यामुळे मग आपण काय करतो की आपण व्यवस्थित आपण थोडा कोपरा, थोड्या गोष्टी घेऊन क्लीन करायच्या. आणि तर छान माझे ग्लास सेशन आहे, तर इतकं छान हे सेक्शन दिसतं ना, तर खूप भारी वाटते मस्त इथे. तर इथे सर्व टिफिन्स आहे मागे मुलांचे, तर ते सुद्धा मी आता क्लीन करून घेते. इथलं मागचं थोडंसं पडलेलं होतं, थोडंसं कचरा वगैरे दिसत होता मला, या धूळ दिसत होती जे खाली आथरलेलं आहे ना पेपर, तर तेच म्हटलं चला पुसून घेऊयात. आणि याच्यामध्ये कढीपत्ता सुकलेला आहे, तो सुकलेला कढीपत्ता पण जर तुम्ही यूज करू शकतात, असं नाही का सारखं कधी कधी आणला जात नाही, तर त्याची पावडरसुद्धा बनवून ठेवलेली आहे कढीपत्त्याची मी, तर तीसुद्धा मी यूज करत असते. तरी तर आता हे एक साईडचं डब्यांचं म्हटलं चला हे पण कधीचं राहिलं मग मी मध्ये मध्ये असं करत असते क्लिनिंग. तर एकदम आपण तर नाही काढू शकत, पण असं कधी कधी काढून असं पुसून घेऊ शकतो, जेणेकरून थोडंही आपल्याला एक असं गोष्टी बघाव्या लागत नाही, कचरा वगैरे मग दिसत नाही. आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही रोज असा वेळ किचनमध्ये दिला ना, तर तुमचं किचन अगदी चकाचक दिसणार आहे, थोडी घाण दिसणार नाही. आणि तुम्हालासुद्धा ते बघून आनंदच होणार आहे, कारण की आपल्याला स्वतःला खूप जेव्हा छान गोष्टी झाल्या ना आपल्या घरामध्ये, तर त्यासारख्याच बघाव्याशा वाटतात आणि छान पण वाटतं. तर ते थोडंसं मी तर वेगळं अरेंज केलेलं आहे. तर इथले सगळे बाऊल वगैरे इथं मागं जागा होती तिथं ठेवून घेतले, कारण की ते कधीच लागतं काचेचे ब्लाऊज आणि ते व्हाईट मुलांचे काही नाही का आईस्क्रीम वगैरे किंवा असं दुसरं खाण्यासाठी, ते मग ठेवून घेतले मागे. तर अशा पद्धतीने इथं छान मस्त ऑर्गनाईज केलेले आहे माझे भांडे. तर अशा प्रकारे मस्त छान अर्ध्या तासामध्ये मी माझे छोटेसे किचनची क्लिनिंग करते आणि मस्त छान आता सर्व क्लीन झालेलं आहे. तुम्हाला एकदा दाखवते. एकदम असं छान सर्व वस्तू ठेवल्या आहेत तिथे, किचन ओटा सर्व आवरला, सर्व मी तुम्हाला दाखवते. इथलं सुद्धा सर्व क्लीन केलेलं आहे. आणि हे कसं क्लीन रोजच्या रोज असं करून घ्यावं लागतं, कारण हे ना डिझाईनचं आहे, जर मी केलं नाही तर तेलकटपणा याच्यात खूप जास्त होणार, तर त्याच्यामुळे मग मी असं वेळच्या वेळी करते. तुम्हाला एकदा दाखवते पूर्ण किचन छान क्लीन झालेलं. चला तर आपण आपल्या बेसिंग पासून सुरुवात करूया. बेसिंगच्या पहिले आता इथे बघा छानसं इथला असा लुक आहे माझ्या बेसिंग एरियाचा, आणि असं मस्त छान हा लुक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप छान मस्त जसं आपलं बेसिंग क्लीन झालेलं आहे, पाहू शकता मस्त छानसं. आणि इथं सर्व पण क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर हा प्लॅटफॉर्म सुद्धा इतका क्लीन झालेला ना, इतका छान एकदम चकाचक असा क्लीन झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंही तेलकटपणाने असं वाटतं का घासून काढलंय. आणि बघा तुम्हाला दाखवते, ही पट्टी नाही नेहमी मी क्लीन करत असते, कारण की याच्यावरती जास्त धूळ बसून जाते. आणि इथं तुम्ही पाहू शकता जे स्वयंपाक करते ना, अजिबात तेलकटपणाने, कारण की मी ते नेहमी क्लीन करते. तुम्ही पण असं क्लीन करता का मला नक्की सांगा, पण असं करा तर तुमच्या किचनची स्टाईल ना अजिबात खराब होणार नाही. तर पाहू शकता पूर्ण क्लीन आहे. आणि छानशी अशी मस्त बरण्यांची मांडणी, त्याच्यावरची धूळ वगैरे नेहमी पुसून घेते मी. आणि इथं पाहू शकता सर्व भांडे. एकदा लुक किचनचं तुम्हाला दाखवते. प्रकारे माझी छान किचनची मस्त छान क्लिनिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकता दुपारच्या 8 तासामध्ये. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.